एकीकडे धुरंधर हा सिनेमा रिलीज झालेला आहे आणि चिक्कार कमाई करतोय. इनफॅक्ट आत्ताच मला कळलंय, की 500 कोटीच्या वर त्याने कमाई केलेली आहे, फक्त 8 ते 9 दिवसांमध्ये. तिथेच त्याच्याच सोबत मराठीमधून उत्तर हा सिनेमा रिलीज केला गेलाय. का बरं? आय रिअली वॉन्ट अ व्हॅलिड रिझन फ्रॉम द मेकर्स. दुसरी गोष्ट, उत्तर सोबत कैरी हा सुद्धा सिनेमा रिलीज केला गेलाय. का बरं? ह्याला काय म्हणूया? म्हणजे हे समीकरण काय आहे एक्झॅक्टली? माझ्या तर आता डोक्याच्या बाहेरचा विषय झालेला आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये 30-30 तळतळ व्यक्त करून आता खरंच वीट आलाय, कंटाळा आलाय आता. अभिनय बेडे म्हणतो ना, सततचा कंटाळा आलाय आता चांगलं-चांगलं वागण्याचा, बास. आता त्या एका लेव्हलला आपण सगळेजण पोहोचलोय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आणि मग परत काय होतं माहितीये का? मग मराठी प्रेक्षकांवरती खापर फोडलं जातं, की "अरे, हे लोकं येत नाही, यांच्याकडे तर लई पैसा आहे, बॉलिवूडचे, साऊथच्या फिल्म्स बघायला जातात मराठी लोकं, पण मग आम्हाला प्राईम टाईमचे शोज नाही मिळत आहे, स्क्रीन्स नाही मिळत आहे, जास्तीचे शोज नाही मिळत आहे एका-एका दिवसामध्ये आणि मग मराठीचं व्हिक्टिम कार्ड खेळायला आपण सगळेजण मोकळो." मग थिएटर्सवाल्यांवरती ना खापर फोडायचं, आपल्या स्वतःच्या अपयशाचं. सिनेमे फ्लॉप गेले, की त्यांना दोषी ठरवायचं. हे एक समीकरण आहे मला असं वाटतं ज्याला आता तोडायची गरज आहे आणि प्रेक्षक आपण सगळ्या जणांची जबाबदारी आहे, की चांगल्या सिनेमांना चांगला प्रतिसाद देऊया, वाईट सिनेमांना अजिबात प्रतिसाद नको देऊया. एनिवे गाईज चर्चा करूया कैरी या सिनेमाबद्दल. चित्रपटाची सुरुवातच एका कैरीच्या झाडापासून होते. त्या कैरीच्या झाडावरती सायली संजीव चढलेली असते. तिला तोडायची असते एक कैरी. आता कैरी तोडण्याचा प्रयत्न असा दाखवलाय, असा, असा. कैरी तोडायची. अरे! येत का नाही हातात वगैरे. हाताच्या ढोपरापाशी, हाताच्या कोपरापाशी इथे एक कैरी आहे, इथे, इथे. पण हाताच्या अगदी जवळ असलेली हीच, हाताशी असलेली कैरी तिला नकोय. तिला हवी आहे ही कैरी. ही. फॉर सम रिझन. आणि तो ओव्हर एक्झॅज्युरेटेडपणा तुम्हाला आता वाटत असेल, पण याहूनही ओव्हर एक्झॅज्युरेटेडपणा त्याने त्या सीनमध्ये दाखवलाय. एवढा बंडल सीन, चित्रपटाच्या सुरुवातीचाच सीन. बरं, तिथे ती कैरी तोडण्यासाठी झाडावर कशी चढली त्याचं काहीच दाखवलेलं नाहीये. थेट डायरेक्ट ती चढलेली आहे, तिथून चालू होऊन जातं. कैरी तोडली त्याच्यानंतर डायरेक्ट खाली उतरताना पण एक पण सीन नाही. डायरेक्ट ती मैत्रिणीसोबत अशी चालतीये समुद्रकिनारी बस. हे एवढे घाण कट्स एवढे. बिंग एन एक्ट्रेस सायली संजीवलाही असं वाटलं नसावं, की अरे आपण थोडी तरी एक्झिक्युशनची म्हणजे मेहनत दाखवूया किमान, की बाबा रे, लाइक अरे मी मी मला चढू दे, प्रॉपर मला चढू दे. मी थोडंसं घेईन ना, प्रशिक्षण घेईन मी किंवा अरे चित्रपटाची पहिलीच फ्रेम आहे. तिथून आपल्या चित्रपटाला सुरुवात होतीये. ना त्या एडीला वाटलं असेल, ना त्या डिरेक्टरला वाटलं असेल, की भाई आपल्याला पहिलीच फ्रेम आहे चित्रपटाची. तिथे एवढे घाण कट्स आपण देणार. काय? चला तेही सोडा. पहिल्या 5 मिनिटातच आपल्याला तो एक खूप मोठा असा मनस्ताप असा फेकून मारला जातो डायरेक्ट. तिथून पुढे ज्यावेळेला ती जाते, इतके बंडल डायलॉग्स आहेत तिच्या एका मैत्रिणीसोबतचे. आता डायलॉग ऐका. ही मैत्रीण तिची बालमैत्रीण आहे, सायली संजीवची. सो आकाश नावाचा जो मुलगा आहे, ते शशांक केतकरने ते पात्र निभावलंय. तर तो मुलगा बेसिकली त्या गावातच राहतो, कोकणातच राहतो आणि मग सायली असं तिला विचारते, की "अरे, आकाश कसा आहे?" तो तुमचं प्रेम आहे ना एकमेकांवरती? मैत्रिणीला का विचारलं जातंय? बरं. मग ती मैत्रीण तिला असं म्हणते सायली संजीवला, की "अरे, मला कळतं सगळं. तू का विचारतेस आकाशबद्दल एंड ऑल." सो बेसिकली त्या मैत्रिणीचं आणि आकाशचं काय रिलेशन आहे, की आकाशच्या सगळ्या घडामोडी, चालू घडामोडी ह्या तिच्याकडे कशा असतील? असो, नो एक्सप्लेनेशन. बरं, डायलॉग्स इतके नाटकी. आय हाय हाय! वेट, मी तुम्हाला एक्झाम्पल देते. डोक्यात शाबूत तसेच मी असे सेव्ह करून आणले डायलॉग्स. सो डायलॉग असा होता, की तू नाही पटवायचं हं आकाशला. तू नाही पटवायचं. नाही, 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 तू नाही पटवायचं. आकाश माझा आहे." कोण असं बालिश एखादी वस्तू आहे का? कोण मुली-मुलींच्या ग्रुप्समध्ये पण असं कोणी भांडत नाही यार एकमेकांशी. हे किती बालिश आणि नाटकी संवाद आहे. आणि डबिंग इतकी घाणेरडी डबिंग आहे. म्हणजे तिच्या मैत्रिणीचं जे पात्र आहे, त्यांची लिप्स सिंक्रोनायझेशन तर कुठेच मॅच झालेलं नाहीये. नंतर काहीतरी त्यांनी छेडछाड केलेली असणार आहे डायलॉग्समध्ये. पण सिरियसली यार, काय होतं चित्रपटाची सुरुवातच या फ्रेम्सपासून ज्यावेळेला होते ना, इतक्या घाणेरड्या कट्समधनं, तेव्हाच कुठेतरी असं होतं की यार ओके, यू नो व्हॉट? ऑल द बेस्ट. आज आपण हा चित्रपट बघायला आलोय, सो ऑल द बेस्ट. बरं याहून एक कहर म्हणजे इथेच हे सगळे संवाद सुरू असताना तिचं कैरी हे नाव का दिलेलं आहे? मी तुम्हाला आठवतं मी माझ्या ट्रेलर रिव्ह्यूमध्ये मांडलं होतं, की काहीतरी यांनी ना प्रॉपर रिझन द्यायला पाहिजे चित्रपटामध्ये. सो ती असं म्हणते, की तुला कैरी आवडते आणि तुझं नाव कावेरी आहे. सो कावेरीचं कैरी केलं. मग गायत्रीचं काय करणार तुम्ही? गौरी? काय करणार? म्हणजे काय संबंध आहे कावेरी आणि कावेरीचं फार-फार तर अगदी बोलीभाषेत छोटं काहीतरी नाव करायचं असेल टोपण नाव, तर ते फार-फार तर काऊ होऊ शकतं. "अगं काऊ कुठे चाललीस?" कावेरीचं कैरी का होईल? का तर तिला कैरी खूप आवडते. बरं अख्ख्या चित्रपटामध्ये याचे नुआन्सेस कुठेच नाही. याचे मेटाफर कुठेच दिलेले नाही, की तिला कैरी आवडते. मग 2 ते 3 वेळा तरी दाखवायला पाहिजे अख्ख्या चित्रपटात, की तिला कैरी प्रचंड आवडते. एका नॉर्मल माणसाला जेवढी ताटामध्ये तो घेतो त्याहून 10 पटींनी तिला खूपच जास्त आवडते म्हणून तिला सगळे कैरी म्हणताय. आता मला भोपळा आवडतो.
मग मला सगळेजण भोपळा नाही म्हणत ना. फरक आहे. भोपळा आवडतो म्हणजे मी डायरेक्ट असाच नाही खात. तुम्हाला काहीतरी एक्स्ट्रीमिस्ट व्हावं लागतं त्या आवडी-निवडीमध्ये. मग तुम्हाला ते नाव पडतं. पण अख्ख्या चित्रपटामध्ये त्याचं कुठेच काहीच दाखवलं नाही. बरं अरे, अरे, अरे थांबा. बरं तो जो डायलॉग सगळं सुरू आहे ना एक्सचेंज दोघी मैत्रिणींमधला, तिथे सुद्धा सायली कैरी खातच नाहीये. त्या अख्ख्या 10 मिनिटामध्ये कैरी खातच नाही. ॲक्टिंग अशी चालली आहे. अरे, हे सगळं किती बालिश आहे. हे सगळं किती मोठ्या पडद्यावरती ज्यावेळेला आपण हे बघतो ना, हसायला येतं रे. अरे, थोडं तरी एक्झिक्युशन दाखवा. बीइंग अन एक्ट्रेस कुठल्याही पात्रासाठी तुम्हाला पण मेहनत घेणं गरजेचं आहे यार. खा ना कैरी. मला पटू दे, की तुला भयंकर आवडते कैरी. तुला मी कैरीची भाजी देऊ शकते, तुला मी कैरीचा हलवा देऊ शकते, तुला मी कैरीचं लोणचं बनवून दिलं तरी तू दिवसातनं 10-10 वेळा खाईल, इतकी तुला कैरी आवडते. मला ते सिद्ध करून दे ना सुरुवातीच्या 5च मिनिटात. कारण तुमचा अख्खा सीन तो आहे ना कैरीचा. इतका आळशीपणाने लिहिलेले डायलॉग्स आणि आळशीपणाने लिटरली केलेली ॲक्टिंग. बिलीव्ह मी, सायली संजीवचं कौतुक मी वारंवार करत आली आहे. म्हणजे स्पेशली तिचा मला बस्तापेक्षाही जास्त तिचा सिनेमा जर मला कुठला आवडतो, तर ते आहे गोष्ट एका पैठणीची आणि हे मी नेहमी सांगत आली आहे. पण नाही यार, म्हणजे सिरियसली अजिबात नाही. हे नाहीच, झेपलंच नाही. बरं हे सगळं सुरू असताना शशांक केतकर असा मागून येतो, धप्पा देतो तिला आणि मूर्खासारखा पळत सुटतो पुढे. ही त्याच्या मागे-मागे. शशांक केतकर पुढे, सायली संजीव मागे. शशांक केतकर पुढे, सायली संजीव मागे. एका पुलावरती जाऊन हा डायरेक्ट तिला लग्नाची मागणी घालतो. हे सगळं आपण ट्रेलरमध्ये पाहिलं होतं. बरं ऐका, आजच्या व्हिडिओमध्ये स्पॉयलर्स येणार आहेत. त्यामुळे जर का तुम्हाला कैरी हा सिनेमा बघायचा असेल, तर व्हिडिओ आत्ताच सोडला तरी पण चालेल. बऱ्यापैकी आता सिनेमाला रिलीज होऊन आता 3, 4, 5 दिवस झालेले आहेत. त्याच्यानंतर मी हा व्हिडिओ घेऊन येते. त्यामुळे अर्थातच मी स्पॉयलर्स देऊ शकते आत्ताच्या व्हिडिओमध्ये. सो लग्नाची मागणी घालतो आणि डायरेक्ट लग्न-बिग्न. म्हणजे दोघांचं कॅरेक्टर एस्टॅब्लिशमेंटसाठी काहीच मेहनत नाही. एक गाणं दाखवलंय त्यात पण तिचा एकच ड्रेस आहे. म्हणजे काही 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 दुसरे शॉट्स मला बिलीव्ह तर होऊ द्या पहिल्या 15 मिनिटात, की तुम्ही कोकणात आहे राजांनो, राणींनो. मला ॲज अ प्रेक्षक म्हणून मला त्या कोकणात रमू द्या ना. तुमच्या घराचा एक भाग बनू द्या. मला वाटू तर द्या, की तुम्ही कोकणी आहात. तुम्ही कुठच्याच तुमच्या एकाही व्यक्तीच्या मुखी एकही कोकणी डायलॉग नाही. सगळे शुद्ध मराठी बोलताय. सुबोध भावे जे असं म्हणतात, की लंडन ही त्यांची जन्मभूमी आहे, कर्मभूमी आहे. इथेच लहानाचा मोठा झालो, इथेच जन्म झालाय वगैरे, वगैरे. आता हाच माझा देश आहे. शुद्ध पुणेरी अलंकारिक मराठी बोलतायत. का बरं? आय हॅव माय सिस्टर इन लंडन, बिलीव्ह मी. ते मराठी नाही म्हणजे नाहीये. खूप तफावत आहे म्हणजे तिच्या मराठीत आणि आणि माझ्या मराठीमध्ये. सो काय म्हणजे आणि रिझन दिलं गेलंय, की माझी आई लहानपणापासून म्हणजे ती पुणेकर होती आणि मग नाही पटत ना यार, नाही झेपत ना यार. थोडं तरी भाषेवरती काम, लुक्सवरती काम, ते जे पात्र तुम्हाला मिळाले त्याच्यासाठी थोडीफार मेहनत, काहीच नाही. मराठी सिनेमांचं काय गंमत झाली आहे माहिती आहे का? विषय एवढूसा असतो, एवढाच विषय. जसं मी माझ्या एखाद्या मैत्रिणीला कुठचातरी विषय सांगते ना, बस "अगं तुला माहिती आहे का असा-असा किस्सा आला." बास. हे कुठून तरी चोरून-चारून काहीतरी किस्सा एखादा कुठेतरी उचलायचा, कुठे एवढाच किस्सा उचलायचा आणि त्याला 2 तासाचा फापट पसारा जबरदस्ती स्ट्रेच करायचं. अख्ख्या चित्रपटामध्ये 3 गाणी आहेत. त्यातलं एकच गाणं हे थोडंसं स्क्रीन प्लेला समर्पक वाटतं, जिथे ते लग्नाचं गाणं आहे दोघांच्या, की त्याच्यातच त्यांनी लग्न आटोपून घेतलंय. ठीक आहे, ते समर्पक वाटतं. ते स्क्रीन प्लेला पुढे नेण्यामध्ये मदत करतं. पण किंवा योग्य ठिकाणी पेरलेलं वाटतं. पण बाकीची 2 गाणी अशी डायरेक्ट अशी छातडावर आदळून आपटल्यासारखी वाटतात आपल्याला चित्रपट बघत असताना. मध्येच टाकलेली वाटतात. अगदी ते मॅच न होणारी गाणी, 2 गाणी. म्हणजे टोटल 3 गाणी आहेत चित्रपटामध्ये आणि लगेच कळतं चित्रपटाला जबरदस्ती स्ट्रेच आउट करण्याचा प्रयत्न केलाय. कॅरेक्टर एस्टॅब्लिशमेंट काय असते? कॅरेक्टर्स मध्ये लेयर्स असतात. प्रत्येक कॅरेक्टर कशा पद्धतीने विचार करतो, इथे आल्यानंतर तो कशा पद्धतीने वागणार आहे, ह्या सगळ्या गोष्टींचे तर्कवितर्क लावत असताना प्रेक्षक सिनेमा बघत असतो. नाटक आणि सिनेमामधला खूप फरक आहे, हे का नाही कळत आहे लोकांना? हा सिनेमा आहे. इथे सगळं काही तुम्हाला जायंट लेव्हलला पाहिजे. तुमचे डायलॉग्स, तुमचा स्क्रीन प्ले, तुमचा सस्पेन्सचा तो जो एक महत्त्वाचा फॅक्टर आहे, जो ट्विस्ट देणार आहे, अख्खी अख्खी गोष्ट 360 डिग्री फिरवून पुन्हा शून्यावरती आणणार आहे, पुन्हा आपल्याला विचार करायला भाग पाडणार आहे. हे असं काहीच का मल्टी लेयरिंग का नाही? चित्रपट असा डायरेक्ट फ्लॅट वाटतो, डायरेक्ट असा फ्लॅट. बिलीव्ह मी जर तुम्ही सिनेफाईल असाल आणि ऑफकोर्स तुम्ही जर का माझा व्हिडिओ बघताय म्हणजे आपल्या चॅनलचे तुम्ही सगळे माझे YouTube फॅमिलीचे मेंबर्स आपण सगळे सिनेफाईल्स आहोत. त्याच्यामुळे बिलीव्ह मी सांगते तुम्हाला, चित्रपट सुरू झाल्यानंतर पहिल्या हाल्फमध्येच आपल्याला कळून जातं, की शशांक केतकर जो आहे तो बेसिकली ड्रग्सचा तिकडे अ, सगळा सप्लाय वगैरे करतोय. सो अर्थात मी हा शब्द वारंवार म्हणू शकणार नाही. आपण त्याला श्रग्स म्हणूया. सो बेसिकली तो श्रग्सचा धंदा करतोय तिकडे परदेशामध्ये जाऊन आणि ऑफकोर्स त्याच्याकडे चिक्कार पैसा वगैरे येतोय आणि ते आपल्याला सुरुवातीलाच म्हणजे पहिल्या हाल्फमध्ये मध्यंतराच्या आधीच ते सगळं उमजून जातं. इतकं इझी.
इतक्या इझिली कसं काय आपल्याला समजतायत ह्या गोष्टी? याचा अर्थ तुम्ही मल्टिपल लेयरिंग केलेलं नाहीये. पात्रांना शेड्स नाही दिल्या, पात्रांना अजून जास्त वेगवेगळ्या पद्धतीने खेळवत नाही ठेवलं. 2 तासाचा अवधी आहे तुमच्याकडे. त्याच्यामध्ये सुद्धा फर्स्ट हाल्फ झाल्यानंतर सेकंड हाल्फमध्ये परत ज्यावेळेला कहाणी सुरू होते त्यावेळेला अजून थोडंसं मागे जाऊन परत ते दाखवलं जातं. अननेसेसरी टोटली. क्वीन्स हेड पब, पोलिस स्टेशन हे सगळे आत्तापर्यंतचे लंडनमध्ये शूट झालेले जेवढे सिनेमे तुम्ही बघा, 3 अडकून सिताराम असेल, तिथलं पोलिस स्टेशन बघा, या सिनेमातलं पोलिस स्टेशन बघा, तुम्हाला सेम दिसेल. अँगल सुद्धा सेम. त्या पायऱ्या सुद्धा वर चढून यायच्या सेम. तर तिथे तो एक बोर्ड तो तसाच. म्हणजे काय आहे, परदेशात जायचं लंडनमध्ये ठरलेले हां, भावा तू लास्ट टाईम तुझा एक 3 अडकून सीताराम सिनेमा केला होता. तर ते पोलिस स्टेशन कुठे घेतलं होतं रे? हा कुठच्या अच्छा स्ट्रीट नंबर 9ला होतं का? ओके, ओके, ओके. चलो, चलो, चलो बाय. मी तुला नंतर सांगतो. तिथेच जायचं स्ट्रीट नंबर 9ला तेच पोलिस स्टेशन हवंय. परत ती ती फ्रेम तशीच हवी. अरे काही तर चेंज करा रे. काही तर थोडी तर मेहनत यार. सेट डिझाइन करण्यामध्ये, प्रोडक्शन डिझाइन काय असतं, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये थोडी तर मेहनत घ्या. सिद्धार्थ जाधवचं कॅरेक्टर हे ज्या पद्धतीने इंट्रोड्यूस केलं जातं ते इतकं क्रिंज तुम्हाला वाटेल आणि एका पबमध्ये हे दोघे जण ना शशांक केतकरला शोधायला जातात. तर तिथे गेल्यानंतर तिथे एक फॉरेनर मुलगी म्हणजे एक बाई बसलेली असते बेसिकली आणि हा सिद्धार्थ जाधव जातो आणि लगेच तिच्यावरती लाईन वगैरे मारायला लागतो. आणि मग म्हणजे तो अख्खा सेगमेंट अजिबात कुठेच फनी नाही वाटत. पण ते टँग टुंगचे बॅकग्राऊंडला स्कोर टाकलं जातं आणि मग आपल्याला असं जबरदस्तीने आता हसायचंय. यू गाईज जस्ट लाफ एट धिस मोमेंट असं सांगितलं जातं अगदी. आणि मग तो बाहेर आल्यानंतर तो तिला असं म्हणतो, की "अरे, कॉमेडी कधी-कधी गरजेची असते आयुष्यात." नाहीये. कॉमेडी गरजेची पण पाचकळ कॉमेडी नाहीये गरजेची. यार सीरियसली यार. म्हणजे खरंच सांगू अख्ख्या चित्रपटामध्ये फक्त मख्खासारखे बघत असतो आपण. एखाद्या कुठेतरी काहीतरी ठिकाणी थोडंसं असं काहीतरी तुम्हाला हसू येईल बास. तर बेसिकली चित्रपटाची जी गोष्ट आहे ती आपल्या सगळ्यांना ऑलरेडी ट्रेलरमध्ये कळली होती, की तिचं लग्न होतं शशांक केतकरसोबत. ती जाते लंडनला. पण मग लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी तो कुठेतरी गायब होऊन जातो आणि मग तो अतिशय पाचकळ पद्धतीने गायब होतो. अर्थात त्याच्याकडे काही त्याचं एक्सप्लेनेशन नसतं. पण सुबोध भावे बिंग ॲन इन्स्पेक्टर ऑफ कोर्स तो त्याला म्हणजे ठीक आहे, तो असतो संशयाच्या एका धारेवरती त्याला ठेवतो नेहमी. पण तरीसुद्धा ते खूप म्हणजे अजिबात कन्विन्सिंग नाही वाटत कुठेतरी. आणि मग त्याच्यानंतर हा श्रगचा व्यवसाय करतो हे सायली संजीवला कळतं आणि मग ती त्याला बजावते वगैरे, वगैरे आणि मग नाही होत दोघांचं लग्न तुटतं वगैरे आणि मग ती परत आपल्या कोकणी येते वगैरे अशा पद्धतीची अख्खी स्टोरी आहे. आता ह्या सगळ्यांमध्ये मला सांगा, की जेन्युइनली ह्या प्रकारचा सिनेमा आपण थिएटरात जाऊनच बघायला पाहिजे का? तर नाही ना यार, नाही ना. अशा प्रकारचे सिनेमा आपण ओ-टी-टीवर बघू शकतो. YouTubeवरती फ्री म्हणा, रेंटलवर म्हणा आपण बघू शकतो. पण किती म्हणजे थिएटरातच जाऊन बघण्याजोगा जिथे धुरंधर समोर उभा आहे आणि तुम्ही धुरंधरच्या नंतर लगेच 12 तारखेला हा सिनेमा रिलीज करताय. बरं उत्तरच्या बाबतीतही मला तेच विचारायचं होतं मेकर्सला, की का बरं हा ओव्हर कॉन्फिडन्स आहे, की हा सेल्फ कॉन्फिडन्स आहे, की कुणीतरी असं मुंबईच्या अंधेरी ऑफिसमध्ये बसलेलं आहे. मे बी पी-आर मार्केटिंगवाले कोणी असू शकतात किंवा कोणत्या डिस्ट्रिब्युटर्सच्या टीमकडनं असू शकतात, जे तुम्हाला असं खोटा आरसा दाखवताय, की "अरे, काय नाही होत, काय नाही होत. 5 तारखेला धुरंधर रिलीज होतोय. किती काय टिकणार आहे, फार-फार तर एखादा आठवडा. तू 12ला रिलीज करून टाक ना." आरामात मिळेल. बरं उत्तर सोबत रिलीज कर. जिथे जर का तुम्ही थोडासा कमेंट्सचा अभ्यास केला, लोकं काय म्हणतायत, काय नाही म्हणतायत, तर उत्तरला बऱ्यापैकी चांगला रिस्पॉन्स मिळत होता. पण तरीसुद्धा म्हणजे तुम्ही सोबत रिलीज करतायत. काय काय लॉजिक एकतर मला ना हे खूप मोठं कोडं आता पडलेलं आहे राव, की ह्यांना यांच्या पैशाला आग लावायची यांनी ठरवलेलं आहे. यांच्याकडे चिक्कार पैसा आहे. आपण उगाच आपलं रक्त जाळतोय व्हिडिओमध्ये मला असं वाटतं. त्याच्यामुळे आता ना अजिबात सिरियसली घ्यायचं नाही. कैरी, लोणचं, लसूण हे सिनेमे येतील आणि जातील. अजिबात टेन्शन घेऊ नका भावांनो, बहिणींनो. अजूनही जर का धुरंधर बघितलेला नसेल, तर बघा. जेन्युइनली सांगतेय. एका ह्या धुरंधर नावाच्या फिल्ममुळे अख्ख्या भारत देशातले जे लांडगे आहेत ना, पाकिस्तान प्रेमी, ते सगळे एक्सपोज झालेले आहेत. त्याच्यामुळे ह्या फिल्मसाठी आपण सगळ्यांनी सपोर्ट करायला पाहिजे. हे पाचकळ विनोदीवाले हे सगळ्या फिल्म्स येत राहतील, जात राहतील. यांना स्वतःचं काही घेणं-देणं नाही, तर आपण यांच्यासाठी कशाला विचार करत बसायचा. आता मी त्या स्टेजला जाऊन पोहोचली बाकी मागे तर मी भोपळा दिलेलाच आहे. सो मराठी मेकर्स जर का चुकून-माकून हा व्हिडिओ बघत असेल, तर त्यांना माझी एक विनंती की पुढच्या सिनेमाचं नाव प्लीज भोपळा घेऊन या. मला भोपळ्याची भाजी प्रचंड आवडते यार, कमाल. बाकी तुमची आवडती भाजी कोणती आहे? प्लीज कमेंट सेक्शनमध्ये मला कळवा. कदाचित तुमच्या आवडती भाजीचं नाव मेकर्सला सुचेल आणि कदाचित पुढचा सिनेमा लगेचच येईल त्या एका नावाचा. बाकी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? मी कैरी या चित्रपटाला देईल 1 स्टार आउट ऑफ 5 तो 1 स्टार सुद्धा यासाठी की सायली संजीवनी तरी पण काही सीन्समध्ये ठीक-ठाक काम केलेलं आपल्याला दिसून येतं. कारण बऱ्यापैकी तिची जास्त भूमिका होती अख्ख्या चित्रपटामध्ये त्यामुळे. बाकी तुमचं काय म्हणणं आहे कैरी या चित्रपटाबद्दल ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. दुसरी गोष्ट धुरंधर अजून बघितला नसेल तर त्याचा रिव्ह्यू सिटी लाईट्स हिंदी या माझ्या दुसऱ्या चॅनलवरती नक्कीच आहे. तोही चेकआउट करा आणि बघा. चांगले सिनेमा बघा, चांगल्या सिनेमांना सपोर्ट करा म्हणजे चांगले सिनेमे बनत राहतील. बाकी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या. थंडी गाठ्याची पण काळजी घ्या. पीस आउट.